जालन्यात मंगळबाजार चौकात पुन्हा रक्तपात, धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घृण खून, मध्यरात्री शहर हादरले. मंगळबाजार चौकात थरारक हत्या, जुना वादाचा शेवट रक्तात, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आज दिनांक 7 माहितीनुसार जालना शहरात गुन्हेगारीने अक्षरशः हैदोस घातला असून धारदार शस्त्राने तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे. या रक्तरंजित घटनेमुळे जालना शहर पुन्हा एकदा हादरले असून कायदा व सुव्यवस्थेचा 3-13 वाजल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. काल रात्री सुमारे 2च्या सुमारास मंगळबाजार चौकात ही थरारक घटना घडली. शाहिद सगीर शेख राहणार जालना या तरुणावर जुन्या वादातून राहिल कलीम शेख याने धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मयत शाहिद शेख यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी राहिल कलीम शेख राहणार मंगळबाजार जालना याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान जालना शहरात खून, मारामार, टोळीयुद्ध, दहशत अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली. तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. मध्यरात्री भरवस्तीत घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जालन्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार की शहर असेच रक्तरंजित घटनांचे साक्षीदार राहणार, असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. काय नाव वगैरे आहे माहितीचं? पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा क्रमांक 84/26 कलम 103(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. येथील फिर्यादी शेख शाहरुख शेख सगीर वय 27 वर्ष राहणार वलीमा मुदारगाव यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहिल शेख कलीम शेख यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून छातीवर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार मारले आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि याचा पंचनामा वगैरे इन्क्वेस्ट आणि ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करत आहोत. सर, आरोपी अटकेत आहे का सर? हो, आरोपी ताब्यात घेतलेला आहे. अटकेची प्रक्रिया चालू आहे. आरोपी किती? आरोपी सध्या तर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एक आहे. पुढचा तपास करून पुढची दिशा ठरेल. सर, काय कारण आहे नेमकं? सध्या तर कारण जुन्या भांडचं कारण असं दिसतंय, पण पूर्ण तपास करून चौकशीतून हा ते तपासात निष्पन्न केलं जाईल आणि त्याच्यातून समजेल. काही नशा वगैरे करून काही हे केलं? हा तो सर्व तपासाचा भाग आहे, परंतु सध्या तरी ते ताब्यात घेतलेला आहे. पुढील प्रक्रिया करत आहोत.